हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या क्लासची जी सिरीज आहे, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. तर या सिरीजचा आज 30वा दिवस आहे. तर यामध्ये बघा आज आपला 30वा दिवस आहे सिरीजचा. तर यामध्ये बघा आपण फोरटक ब्लाऊजची जी पेपर पॅटर्न काढले होते ते आता आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस वर ठेवून कटिंग करणार आहोत. ते कशा पद्धतीने ठेवायचे तर बघा हा साडीतलाच ब्लाऊज पीस आहे. हा बघा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे. हा ब्लाऊज पीस आहे. त्यानंतर हे पेपर पॅटर्न आपण कालच्या व्हिडिओ मध्ये कटिंग केले होते. हे बघा फोरटक ब्लाऊजचे हे पेपर पॅटर्न आहे. तर हे आता मी 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस घेतलाय. यावर ठेवून ते मार्किंग करून कटिंग करणार आहे. तर ते कशा पद्धतीने ठेवायचे स्टेप बाय स्टेप आपण इथे बघणार आहोत. अगोदर आपण फोरटक ब्लाऊज स्टिचिंग केलाय, कटिंग देखील केलाय, पण तो साधा फोरटक ब्लाऊज होता. आता अस्तरचा फोरटक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहे स्टेप बाय स्टेप. तर चला आता बघा हे अस्तर घेतले मी 80 सेंटीमीटरच अस्तर आहे. त्यावर हे पॅटर्न आपल्याला व्यवस्थित ठेवायचे. तर इथं बघा अगोदर मी बॅक पार्ट ठेवते. आता ही फोल्ड बाजू आहे, अस्तरची ही जी बाजू आहे ही फोल्ड बाजू आहे. तर फोल्ड बाजूवर आपल्याला हे अस्तर पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचे अगोदर. तर बघा इथे मी अशी व्यवस्थित ठेवून घेते. तर बंद बाजूकडूनच आपल्याला पेपर पॅटर्न ठेवायचे. पाठीचा जो भाग आहे तो बंद बाजूकडूनच ठेवायचा. आता जसं आहे तसं मी मार्किंग करते बघा. इकडे देखील सेम. एक मिनिट. तर बघ ती तुम्ही मार्किंग करून घेतली. आता मी अशी मार्किंग करून घेतली बॅक पार्टची. आता बॅक पार्ट मी बाजूला घेते. बॅक पार्ट बाजूला ठेवू. त्यानंतर बघा आपल्याला आता हा जो फ्रंटचा पार्ट आहे तर हा ठेवायचा आहे. इथं बघा आता हा फ्रंट पार्ट मी इथं ठेवून घेतली बघा अशा पद्धतीने. आता इथं हा फ्रंट पार्ट ठेवून घेते. ऍज इट इज जसा आहे तसा मार्किंग करायचं आहे आपल्याला. इथं मार्किंग करून घेते मी. इकडं आर्महोल मध्ये देखील जसं आहे तसं मार्किंग करून घेऊ. त्यानंतर इकडे देखील साईडला बघा त्यानंतर इकडे त्यानंतर इथे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय. तर ते कशासाठी आय हुक पट्टीसाठी आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय बघा इथे. समजलं. त्यानंतर आपण आता हा पार्ट देखील बाजूला घेऊ. आता हे जे टक्स आहे हे टक्स कशा पद्धतीने ड्रॉ करायचे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर बघा आता बॅक पार्ट झाला. आता आपण क्रॉस पट्टी आणि स्लीव घेणार आहोत. अगोदर क्रॉस पट्टी घेतली मी इथं. तर इथं क्रॉस पट्टी बसली तर चेक करून घेऊ होता. तर बघा इथं बसती. तर खालून आपल्याला अर्धा इंच क्रॉस पट्टी एक्स्ट्रा घ्यायची. तर आपण अशी घ्यायची. एक मिनिट अशीच घ्यायची. तर बघा तर इथून जे आहे क्रॉस पट्टी ती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. हे बघा इथून खाली इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा असं घेतलंय. त्यानंतर आता मार्किंग करून घेतली. बघ जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. हे बघा मार्किंग करून घेतलं. त्यानंतर क्रॉस पट्टी पण आपली मार्किंग झाली. आता आपली राहिली ती म्हणजे स्लीव. तर स्लीव आपण मार्किंग करून घेऊ. तर स्लीव बघा आपल्याला अशीच ठेवा लागणार आहे कारण ती बसणार नाही. तर आपण तिला जॉईन देऊन घेऊ. तर इथं बघा मी अशी एक साईडनेच ठेवून घेते म्हणजे इकडे एका बाजूला आपल्याला जॉईन बसेल. बघा तर इकडे एवढं ओपन येते. किंवा तुम्ही दोन्ही साईडला जॉईन दिला तरी काही हरकत नाही. एका बाजूला दिला तरी काही हरकत नाही.
मी इथं आता एकाच बाजूला देणार आहे, तर अगोदर अशी मार्किंग करून घेते. मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण इकडे जी एक्स्ट्रा आहे तिला जॉईन देणार. तर अगोदर आपण ही अशी स्लीव इकडे अशी ठेवते. आता हे जे पार्ट आहे हे कट करू अगोदर, स्लीव बाजूला घेऊ. त्यानंतर बघा बॅक साईडचा जो गळा आहे तो आपल्याला मार्किंग करायचा आहे. इथून मी शोल्डर घेते 2.5 इंच. त्यानंतर गळ्याची मार्किंग करायची. तर बॅक साईडचा गळा आहे आपला 7.5 इंचाचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 8 इंचावर मार्किंग करायची. इथं 8 इंचावर मार्किंग केली. असं बॉक्स बनवून घ्यायचंय बघा. त्यानंतर इकडे देखील सेम बॉक्स बनवला. त्यानंतर आपला राऊंड शेप आहे, तर राऊंड शेप आपण इथे ड्रॉ करून घेऊ. इथे बघा फ्रेंच कवने राऊंड शेप ड्रॉ करून घेते. असा ड्रॉ केला. आता आपण जे पॅटर्न आहे हे कट करून घेऊ. इथे मी कट करून घेते अगोदर. व्यवस्थित ठेवून घ्यायचंय, कमी जास्त बघून घ्यायचं आणि आता कट करून घ्यायचंय. सगळा कट करते अगोदर मी बॅक साईडचा. त्यानंतर शोल्डरची लाईन, त्यानंतर आर्म होल कट करून घेऊ आपण. तर बघा बॅक पार्ट आपला कट झालाय. तर बॅक पार्ट मी बाजूला ठेवते. त्यानंतर फ्रंटचा जो पार्ट आहे तो देखील कट करून घेते. जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने कटिंग करायची आपल्याला. त्यानंतर आर्म होल, व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. मागे पुढे असेल तर ते बघून घ्यायचं. तर बघा फ्रंट पार्ट पण कट झालाय. एक मिनिट. व्यवस्थित एकावर एक ठेवून. त्यानंतर बघा क्रॉसपट्टी कट करून घेऊ आपण. क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून घ्यायची एकदम. त्यानंतर इकडनं क्रॉसपट्टी पण आपण कट करून घेतली. आता फ्रंट बॅक आपले कट झाले. तर आता आपण स्लीव कट करायची. तरी बघा स्लीव घेते मी इकडे. आता मार्किंग केली आपण तशीच आपण कट करून घेऊ. तिला जॉईन द्यायचा आहे पण तो स्टिचिंगच्या वेळेस जॉईन देणार आहोत आपण. आता फक्त मी कट करून घेते. त्यानंतर इकडे तर बघा कट केलं. तर इथं बघा इथे देखील आपल्याला हे असं एकावर एक ठेवून एकदा चेक करू. आपल्या इथं बसत असेल तर नाही तर दुसरा कापड आपल्याला जॉईन
तर इथे यावर बसणार नाही, आपण दुसरं जे कापड आहे ते जॉईन करू. तर सध्या आपण आता स्लीवची देखील कट करून घेतली. जॉईनच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल का कशा पद्धतीने जॉईन द्यायचं आहे ते. आता मी इथे ब्लाऊज पीस घेते. तर बघा इथे आता हा ब्लाऊज पीस घेतलाय, तर हा 2 टोन मध्ये म्हणजे 2 कलर मध्ये. हा बघा हा डार्क वाला कलर आहे आणि हा जो आहे तो थोडा फिकट वाला कलर आहे. तर आता तुम्हाला हवाय तसं तुम्ही पाठीचा भाग कुठे ठेवायचा, बाहीचा भाग कुठे ठेवायचा, तुम्ही तुमच्या याच्यावर ठेवू शकता. डार्क यावर ठेवला तरी काही हरकत नाही. आता मी जो हा पाठ आहे थोडासा लाईट कलर आहे, त्यामध्ये मी इथं पाठीचा पाठ ठेवणार. इथं आता बॅक साईडचा पार्ट घेते. तर बघा हा पार्ट मी इथं ठेवून घेते. तर हा ठेवून घेतला. आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हा कट करून घ्यायचा आहे अगोदर. तर बघा कट केला. त्यानंतर आपण पाठीचा भाग बाजूला घेऊ. त्यानंतर ब्लाऊज पीस पुढे घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बाईचा भाग घ्यायचा आहे. तर अगोदर आपण फ्रंट पार्ट कुठे बसतोय तो बघू. तर बघ व्यवस्थित एकावर एक ठेवायचे, कुठे कमी जास्त वगैरे झालेलं नाही ते चेक करून घ्यायचं. आणि आता इथं आपण फ्रंट पार्ट घेऊ, म्हणजे पुढचा पार्ट तो इथं ठेवू. हे बघा इथे आपला आता फ्रंट पार्ट बसतोय. तर फ्रंट पार्ट मी आता ऍज इट इज जसा आहे तसा कट करून घेते. फ्रंट पार्ट कट केला. त्यानंतर आता बाही आपल्याला एवढेच याच्यात बसावं लागणार आहे, बाही आणि क्रॉस पट्टी. तर बघा बाहीला इथे देखील जॉईन बसणार आहे, कारण हा पार्ट जो आहे तो पूर्ण दंड घेत मध्ये बसणार नाही. ते बाही आता मी सध्या हीच घेते कार्डशीटची. बाहीला दोन्ही साईडनी जॉईन द्यावं लागणार. आता सध्या आपण जे आहे ते एक्स्ट्राच कट करून घेऊ जसं आहे तसं. नंतर स्टिचिंगच्या वेळेस जॉईन कसा द्यायचा मी तुम्हाला तिथे दाखवेल. तर बघा बाही देखील अशी कट करून घेतली. तर बाही बाजूला ठेवली. तर क्रॉस पट्टी आपल्याला इथे बसवायची बघा. तर इथे बसती तर कुठे बसती ते अगोदर बघून घेऊ आपण. इथे बसत असली तर इथे बसवू. अशीच बसवावं लागेल. तर अशी बसवू आपण बघा, किंवा इकडे बसती का चेक करू. एकदम तंतोतंत बसतीये, तर आपण आता इकडेच बसवून घेऊ. हे बघा इथे आता मी जशी आहे तशी कट करून घेते. नंतर आपल्याला ती स्टिचिंगच्या वेळेस सारखीच हवी, पण आता मी सध्या अशी कट करून घेतली, कट टू कट. हे बघा अशी कट केली. त्यानंतर ही फोल्ड बाजू आहे ती देखील आपण कट करून घेऊ. बघा तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी पण कट करून घेतली. आता हे जे कापड आहे आपल्याला बाहीला जॉईंट साठी लागणार आहे, तर ते आपण असंच ठेवणार आहोत. तुम्हाला जॉईंटच्या वेळेस दाखवलं जाईल. आता जर मी कटिंग केलं तर तुमचा सर्व गोंधळ होईल. इथे बघा ही क्रॉस पट्टी फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट हे बघा असे ठेवून घेतले. त्यानंतर ही बाही आपल्याला लागणार आहे, कारण आपली जे अस्तर आहे ते पण आपण अर्धच कट केलंय, बाही पूर्ण बसलेली नाही. इथे जॉईन द्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक देखील जॉईन द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण अस्तर कटिंग करून घेतली. आता अशा पद्धतीने सर्व पॅटर्न आपण सर्व आणि मेन फॅब्रिक वर कट करून घेतले. तर बघा आता
फोटो ब्लाऊजची आपली अस्तरवर आणि मेन फॅब्रिक वर कटिंग झाली आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. जे बाकीचं आहे अगोदर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पार्ट जॉईन करून घ्यायचे, त्यानंतर बाहीला जॉईन कशा पद्धतीने द्यायचा ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.